आज ज्यांच्या मुलं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ते जिल्हा महिला व बालविकास विभाग। कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्यामध्ये शहापूर येथे एक दुर्घटना झाल्याने अचानकपणे माननीय कलेक्टर साहेब इथे येणार होते, नियोजित कार्यक्रम होता, परंतु त्यांना शहापूर येथे जावं लागत असल्याने त्या पुढच्या कार्यक्रमाला येतील एवढं तुम्हाला मी आश्वासित करतोय। आणि ज्यांनी जागा उपलब्ध करून दिले ते सगळे युनायटेड स्पोर्ट्स क्लबचे आमचे सर्व काका मंडळी, बाबा मंडळी, सर्वांना माझा नमस्कार, सर्व पदाधिकारी। त्याचबरोबर ज्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या सर्व माझ्या भगिनी, सर्वांना माझा नमस्कार। आज निमित्त जरी शिलाई मशीनचं राहिलं तरी आपल्याला यासाठी आम्ही आलेलो सर्व मंचावरील मंडळी का आपल्याला कायमस्वरूपी बहीण भाऊ म्हणून, आपल्याला भावंड म्हणून, एक कुटुंब म्हणून सोबत राहायचंय। आपल्या सर्वच अडचणी असतात। आज माणूस म्हटला तर खूप अडचणी असतात। प्रत्येक जण आज आपण बघतोय ठाणा 25-30 लाख लोकसंख्येचं ठाणा आहे, त्याच्यात किती लोक आपल्याला आम्हाला ओळखतात। अगदी बाजूला बसलेले बाबा आहेत त्यांनाही फार तर 1-2 लाख लोक ओळखत असतील। कुठलाही कितीही मोठा लोकप्रतिनिधी राहू दे, अधिकारी राहू दे, त्यालाही ओळखणारे 2-5 लाख लोकांपेक्षा जास्त लोक ओळखत नाही। परंतु आपण जन्माला आलोय ते काहीतरी केलं पाहिजे, आपल्याला समाजाचं देणं आहे। मगाशी जसं सरांनी सांगितलं का एखादा नगरसेवक त्याच्या वार्डापुरती वया वाटप असतो, एखादा लोकप्रतिनिधी त्याच्या विभागापुरती वाटत असतो, त्याच्या पलीकडे आपण काम केलं पाहिजे। बाबा तुम्ही या एकदा झडपोलीला, ज्या गावामध्ये आम्ही आपली संस्थेची उभारणी केलेली ते 200 लोकवस्तीचं गाव आहे, 2000 विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रातले तिथे राहतात। यावरच न सांगता त्या गावचा सरपंचही होण्याचा आपल्याला अधिकार नाही, कारण तिथे आमच्याकडे एसटी आरक्षण आहे। त्या जिल्ह्यात आमदार होऊ शकत नाही, खासदार होऊ शकत नाही, जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊ शकत नाही। परंतु इथे आलोय तर इथेही कुठला लोकप्रतिनिधी होण्यासाठी मी आलेलो नाही, आपण त्या पलीकडे काहीतरी काम केलं पाहिजे। कारण आपण पाहतोय घटनेचा आपल्या देशामध्ये घटना आहे, घटनेमध्ये सर्वात मोठे आहात आपण नागरिक, तुम्ही महिला सर्वात मोठे आहात, त्यानंतर नागरिक आहेत मंचावरती बसलेले आणि त्यांच्या सेवेसाठी असलेले सर्व उद्योगधंदेवाली माणसं, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी असतात। परंतु घटनेचा पुढचा उलटा केलं गेलं आहे का सर्वात वरती झालाय आपला लोकप्रतिनिधी, ज्यांनी सेवा करायची असते ती, त्याच्या खाली आहेत आपले प्रशासन आहे आणि त्याच्या खाली आहेत तुमच्या आमच्यासारखे पत्रकार, पदाधिकारी, आम्ही उद्योगधंदेवाले आहोत आणि तुम्ही सर्व झालेत गुलाम। आणि हे चित्र आपल्याला सगळ्यांना बदलायचं आहे। आपला देश घटनेच्या आधारे चालतोय आणि घटनेच्या आधारे सामान्य माणसाला आरोग्य सुविधा आणि चांगलं उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, उत्तम रोजगार मिळाला पाहिजे, त्या दृष्टीने खारीचा वाट्याचा प्रयत्न जिजाऊ करत आहेत। आज आपण इथे आलात, नुसते शिलाई मशीन घेऊन उद्योगधंदा देण्याचं काम ही मॅडम करतील, कलेक्टर साहेबही करतील, गायकवाड साहेबही करतील, परंतु तायांनो आपल्याला आपली मुलं शिकवायची। महाराष्ट्राचा इतिहास बघायला गेलं तर गेल्या 15-20 वर्षापर्यंत महाराष्ट्र हा देशामध्ये शिक्षणाच्या दृष्टीने 1 नंबर होता, उद्योगधंद्याने 1 नंबर होता। परंतु आज परिस्थिती काय झालेली, पूर्वी परप्रांतातनं आपल्या उत्तर प्रदेशमधून आपले बांधव येत होते, बिहारमधून येत होते, गुजरातमधून येत होते, राजस्थानातून येत होते, परंतु त्यांनी इथे मोलमजुऱ्या केल्या, उद्योगधंदे केले, परंतु त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये चांगल्या प्रकारचे एज्युकेशन हब निर्माण केले। आणि आज अशी वेळ आलेली का बुलेट ट्रेन जी आहे त्या बुलेट ट्रेनमध्ये फक्त आपले लोक कामासाठी बडोद्याला किंवा गुजरातला जाणार आहेत, तिकडचे लोक कामासाठी आपल्याकडे येणार नाही। आज उत्तर भारतीय बांधवी येण्याचे जवळजवळ 90% बंद झालेले आहेत, बिहारचे बांधवी येण्याचे बंद झालेले आहेत। याला मुख्य कारण आहे आपल्याकडची ढासळलेली शिक्षण व्यवस्था। त्यानो जिजाऊ छोटासा प्रयत्न करतोय, तुम्हाला मी अगदी खात्रीला एक प्रयत्न सांगतोय की इयत्ता 9वी पासूनच आपल्या गरिबांच्या मुलांना शिकण्यासाठी, विशेषतः मुलींना शिकण्यासाठी आपण जेई नीटचे क्लासेस सुरू केलेले आहेत। तर दरवर्षी आपल्याला 40 मुली डॉक्टर झाल्या पाहिजेत, 40 मुली IITला गेल्या पाहिजेत आणि 40 मुली अधिकारी झाल्या पाहिजेत। त्यासाठी आपण जिजाऊच्या झडपोली येथे शाळेमध्ये त्यांच्या वसतिगृहाची व्यवस्था केली, त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे। आणि ज्याला वडील नाही त्या मुलांना तर 100% जेवणाचेही पैसे घेतले जात नाही, जो गरीब आहे त्याचे जेवणाचेही पैसे घेतले जात नाही। शिक्षण व्यवस्था तर सर्वांसाठी मोफतच आहे। बाबा ज्याप्रमाणे तुम्ही ठाण्यामध्ये काम करता, मगाशी मी सांगितलं की एवढी जागा शिल्लक ठेवली, तुमच्यात पण संस्थेमध्ये मतभेद असू शकतात, स्वार्थ असू शकतात, परंतु तुम्हाला सर्वांना नमस्कार करण्याची गोष्ट याच्यासाठी आहे का तुम्ही जागा सांभाळून ठेवली। आज तुम्हाला पण लाभ लोक कुठलाही बिल्डर येत असेल आम्ही बांधून देतो, आम्ही कलेक्टरच्या परवानग्या घेऊन देतो, आम्ही कमिशनरच्या घेऊन देतो, शासनाच्या घेऊन देतो, परंतु आज तुम्ही जागा ठेवल्यामुळे आज शेकडो विद्यार्थी, हजारो विद्यार्थी इथनं शिकले जातात। अशा प्रकारचंच काम प्रत्येकाने केलं पाहिजे। जे माझ्या कुटुंबाव्यतिरिक्त आलेलं जे धन आहे किंवा पद आहे ते समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गेलं पाहिजे, यासाठी जिजाऊचा प्रयत्न आहे। आपल्यातील मुलं जेव्हा चांगले शिकतील, चांगले अधिकारी होतील, जसं कोळी साहेबांचा पोरगा अधिकारी झाला,
तशा प्रकारचे अधिकारी होतील तेव्हा त्याला आपल्या गरिबांची काळजी राहील. आणि गरिबांची काळजी करणारे जेव्हा अधिकारी राहतील, मॅडम आहेत का, गरिबांच्या काळजी करणारे जेव्हा अधिकारी राहतील तेव्हा गरिबी आणि श्रीमंती याच्यातील दरी कमी पूर्ण होईल. नुसतं शिलाई मशीनच नाही, तुमची तयारी असेल जसे परप्रांतीय बांधव गाडी घेऊन भाजीपाला विकतायत, काही खेळणे वगैरे विकतात, ज्या ज्या गोष्टी विकतात त्याप्रमाणे तुमची तयारी असेल तर ते गाडीची पण व्यवस्था जिजाऊ तुम्हाला करेल. कोणाला पिठाची चक्की टाकायची असेल तर पिठाची चक्कीसाठी जिजाऊ तुमच्या बरोबर असेल. तुम्हाला महिलांची जे सौंदर्याची साधनं असतात ती बनवण्याची जी तयारी असेल तर त्याच्या क्लासेसची व्यवस्था पण जिजाऊ नक्कीच करेल. तुम्हाला त्यासाठी मार्केट उपलब्धतेसाठी ठाण्यामध्ये तुम्ही सांगाल तिथे आपण स्टॉल उभे करू का, जेणेकरून आपल्याला सर्वांना रोजगार मिळाला पाहिजे. हे शहर आपलं आहे, हा जिल्हा आपला आहे, आपलं राज्य आपलं आहे. आपल्याला प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि ते जगण्याचा स्वाभिमानाने जगलं पाहिजे आणि त्याचा प्रयत्न जिजाऊ आपल्यासाठी करते. जिजाऊ करत असताना जिजाऊला कुठला, जिजाऊ तुमचाच एक घटक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाऊ, तिच्या नावाने जेव्हा संस्था उघडतो तेव्हा कुठलाही मनामध्ये आणू नका, संशय आणू नका का कुठला तरी स्वार्थ असेल, कुठेतरी मतं मागण्यासाठी जिजाऊ उपयोग करेल, कुठला तरी मोर्चा काढण्यासाठी करेल. तर असं कधीही जिजाऊला मोर्चा काढण्याची गरज नाही किंवा मतं मागण्याची गरज नाही. ज्या ज्या वेळेस अडचण येईल त्या ज्या वेळेस तुमच्यावर अन्याय होईल त्या त्या वेळेस जिजाऊ तुमच्या बरोबर रस्त्यावर उतरेल, एवढा तुम्हाला मी शब्द देतो. काका जे काय संस्थेचं काम असेल ते तुम्ही पुढच्या आठवड्यात सांगा. अधिवेशन संपल्यानंतर आपण जिल्हाधिकारी महोदयांकडे जाऊ आणि जे कोकण भवनला कमिशनर साहेबांकडे, कल्याणकर साहेबांकडे काम असेल तर तेही काम आपलं नक्कीच संस्थेचं होईल, एवढा तुम्हाला मी शब्द देतो. दोन्ही माझे मित्रच आहेत, कलेक्टर साहेब पण आणि कल्याणकर साहेब पण, त्याच्यामुळे काही कुठेही अडचण काही येणार नाही. आपण एकदा विक्रमगड येथे या. तायांनो, आपल्याला दिवाळीमध्ये एक चांगला झडपोली इथे कार्यक्रम घेतो जिजाऊ संस्थेचा, तिथे आपण सर्वांनी आपल्या मुलांना घेऊन यायचं. कारण कोविड काळामध्ये ज्या ज्या तायांचे पती गेल्यानंतर त्यांच्या घरी काय परिस्थिती असेल याची संपूर्ण कल्पना जिजाऊला आहे. त्या दृष्टीने एक आपला बहीण भावांचा आग्रहाचा कार्यक्रम आपण येत्या दिवाळीला करणार आहोत. त्यावेळेस आपण सर्वांनी यावं, एकदा जिजाऊला भेट द्यावी. आपल्या संस्थेचं एक स्वतंत्र हॉस्पिटल आहे, पूर्ण कोकणभर 43 अभ्यासिका आहेत, आणखीन 50 अभ्यासिका आपण तयार करतो की जेणेकरून पुढच्या एका वर्षामध्ये गट क आणि ड मध्ये किमान 5000 विद्यार्थी सर्वसामान्य घरातील नोकरीला लागले पाहिजेत. अशा प्रकारचा जिजाऊचा मानस आहे, त्या दृष्टीने काम सुरू आहे. ज्या ज्या वेळेस अडचण येईल त्या त्यावेळेस आपलं राम मारुती रोडला ऑफिस आहे, परेश सरांचा नंबर आहे. जे शैक्षणिक अडचण किंवा आरोग्याची अडचण असेल तेव्हा दिवस रात्री कधीही फोन केला तरी जिजाऊ आपल्या बरोबर असेल, एवढा मी आपल्याला शब्द देतो. अगदी तुमच्या गावाकडचा कुठला एखादा पेशंट असेल, कुठल्या बाहेरच्या जिल्ह्यातला, तरी सुद्धा त्याला नक्कीच संस्थेकडून मदत होईल. त्याची शस्त्रक्रिया करण्याची असू दे किंवा कुठलाही आजार राहू दे, त्याला बरं करण्यासाठी जिजाऊ आपल्या बरोबर असेल, एवढा आपल्याला शब्द देतो आणि थांबतो. आपण सर्वजण आलात त्याबद्दल आयोजकांच्या तर्फे मी सर्वांचे आभार मानतो. पुन्हा एकदा या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय अशोकजी शिंगारे साहेब, मॅडम आल्यात, मॅडम आणि त्यांचे साहेब महेंद्र गायकवाड सर, या सर्वांचे आभारी मानतो. का एक चांगला स्तुत्य उपक्रम त्यांचा या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. असाच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर कार्यक्रम सुरू राहिले महिला व बालविकास विभागाचे, तर मला वाटत नाही कुपोषण किंवा महिलांमध्ये गरिबी राहील. अशा प्रकारचे उपक्रम एक चांगला प्रोजेक्ट यांनी घेतलेला आहे. हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांनी स्वीकारावा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.